पाणीपुरीचा गाडा आला होता. थोडीशी क्रेविंग झाली होती मला. आज माझं वजन दुसरीकडे कुठेही जाऊ, मी गावाकडे जाऊ, कुठेही जाऊ, पण मी माझं डाएट चालू ठेवणार. आता मी चहा पित नाही, फक्त बोर्नव्हिटा कॉफी असंच पिते. तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर दिवसाची सुरुवात छान झालेली होती. ही जरा आगाऊ झालेलं आहे पोरगं, त्यामुळे ह्याला इग्नोर करा. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती की तुम्हाला काय दिसायला का नाही काय माहित नाही नीट व्यवस्थित. तर म्हणजे चेहऱ्यावर जरा ग्लो आल्यासारखं वाटायला का नाही फक्त 2 दिवसामध्ये. मला तरी वाटायला लागले बरं का, स्वतःला वाटत आहे, म्हणून तुम्हाला पण विचारत आहे. बघू शकता मी अजून काही पण नाही लावलं, फक्त आंघोळ वगैरे करून आलेली. आता मला उपासना वगैरे करायची, अजून पाणी पण प्यायचंय. त्याच्या आधी तुम्हाला दाखवा म्हणून मला वाटलं. आणि थोडंसं आपली गाल पण अशी वरती राहतात ना, तुम्हाला फरक दिसायला की नाही काय माहिती. 2च दिवसामध्ये एवढा फरक मला जाणवायला बरं का. तुम्हाला दिसायला की नाही मला माहिती नाही, पण बघू शकतो तुम्ही. बघा कसं दिसायलाय का नाही, तुम्हाला ग्लो दिसायलाय का नाही एवढं सांगा, थोडासा मला. तर माझं वजन पण तुम्हाला आता कसं दाखवू, 1 मिनिट दाखवते. दिसतंय का नाही बघूया. बघा आज माझं वजन, आज आहे म्हणजे 2 दिवस झाले. 2 दिवस झालेत मला व्यायाम करून, आणि आता आहे 3रा दिवस आपला स्टार्ट झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही, जवळून नाही दाखवता येणार, म्हणजे थोडा पण फरक आहे का नाही तुम्हीच बघा, तुम्हीच लक्ष ठेवा. जास्त मला इथं थोडंसं, म्हणजे इथं काय थोडंसं लगेच थोडी कमी होणार आहे 2 दिवसामध्ये, थोडंच होणार आहे ना. इथं थोडासा कमी, पण इथं थोडासा जास्त दिसायला लागले. ते गाल अशी होते, सुजल्यावर वाटायला ते, पण आता थोडीशी तुम्ही बघू शकता कसे दिसायला लागले काही. ठीक आहे, जसं होईल तसं मी करेन. आता जरा कॉन्फिडन्स वाढायला लागले, हे सांगायचं गोष्टी मनामध्ये थोडंसं भारी वाटायला लागले करायला. आता म्हणजे तेवढं काही जड जाणार नाही. दिवस आपण पार केलेले, आता बघूया पुढचे दिवस कसे पार करते काही नाही. तर आजचं वजन आपण चेक करत रोज दाखवत जाईल, म्हणजे तुम्हाला पण समजेल कमी होईल का नाही. एवढे झाले. तर माझ्यासोबत वैश पण लवकर उठला होता, आणि त्यानं पण का नाही मी गरम पाणी पेले ना. आज मला गरम पाणी मागायला, तसं त्याला गरम पाणी आवडते प्यायला, आवर्जून तो मागतो प्यायला, पण आता पण मागायला लागला होता म्हणून दिले. तर मी आज ग्लासमध्ये प्यायला लागले होते, तर नाही मला ग्लासमध्ये प्यायचे म्हणलं, मग वापस फुलपात्रामध्येच घेतलं. आणि लाईट पण गेलेली, मुद्दाम लाईट व्हिडिओ काढायला का जाते. तर वैशचं दाखवतो तुम्हाला. हो इथं बसलाय, अंधार झालेला आहे, पाणी प्यायला लागलाय. पितोच ना वैश, आवडते ना. नाही आवडत आता का नाही, व्हिडिओ चालू केला की नाही आवडत काय, असंच उलटं बोलायची याला सवय लागली नुसती. तर इथं वंश जेवण करायला लागलाय, चपाती आणि भाजी संपत आली आहे त्याची. तर ह्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली की कसं आहे, ज्यावेळेस पण मी वाढायची ना चपाती भाजी, मला पण अशी इच्छा व्हायची की थोडं कोणा खावं. पण आता 2 दिवस मी व्यवस्थित म्हणजे आपलं दिवसभर पालन केलेलं आहे, जे आपलं डाएट आहे त्याचं. तर आज मला असं मन पण होणार गेले की मी ती खावं, किंवा करताना पण असं मन झालं नाही की मी ती खावं. नाहीतर आधी ना मला म्हणजे दररोजच असं व्हायचं की थोडं कोणा खावं, चपाती भाजी केली आहे, चला आता शाळेत सोडून आले वैशला तर खावं, असं माझं मन करायचं बरं का. पण आता माझं मन असं बिलकुल पण आज तर गेलं नाही बरं का चपाती भाजीवर. म्हणजे मी स्वतःच बनवली, पण आज बिलकुल गेलं नाही म्हणून सांगायला लागले तुमच्यासोबत. म्हणजे 2 दिवसात एवढा फरक वाटते माणसाला, की म्हणजे 2 दिवस कंट्रोल केलं ना तर एवढा फरक जाणवते. पण आता कसं जर वेळेस मी 15 दिवस करून सोडून दिलेले, पण आता तसं करणार नाही. कुठं काहीही असो मी माझं डाएट चालूच ठेवणार, म्हणजे माझंच खाणार जे आहे ते. दुसरीकडे कुठेही जाऊ, मी गावाकडे जाऊ, कुठेही जाऊ, पण मी माझं डाएट चालू ठेवणार. आता बंद करणार नाही, म्हणजे करणार. आता किती वाजलेत, 11:30 वाजायला लागले. तर मग मी आता ना थोडीशी कॉफी वगैरे करून पिते, थोडंसं दूध आहे म्हणून का नाही हलकी कॉफी पिते दिवसभर. मला थोडं जास्त भूक लागणार नाही, थोडंसं बरं वाटतं, फ्रेश वाटतं ह्या गोष्टीमुळं. मी तर लोक म्हणतील साखर खाते डाएटमध्ये किंवा काय करते, तर मी माझ्या पद्धतीनं करत असते. आणि मी तुम्हाला नक्की वजन कमी करून दाखवून ह्याच गोष्टी करून. चला तर बाय. तर कॉफी वगैरे पिते, इथं करायला लागले मी. तर साखर वगैरे टाकून घेतली थोडीशी, थोडंसं दूध आहे. तेच माझ्याकडे कॉफी पावडर पण आहे आणलेली, मी आणून ठेवल्या होत्या पुढे. तर चला मस्तपैकी आता कॉफी तर आपली रेडी आहे. तर बघा कॉफी आपली रेडी आहे. कॉफी वगैरे पिते, आणि आता वंश शाळेचा पण टाइम झालाय, त्याला सोडायला वगैरे जाणार आहे. तर
कॉफी जर जास्त पडली की माझ्याकडनं दूध कमी झालं आणि कॉफी जास्त झाली चुकून. जाऊ द्या. चला वंशला वगैरे सोडायचंय मला, पटकन कॉफी पिते आणि वंशला सोडायला जाते. तर आपला आज 3रा दिवस आहे ना. तर एक गोष्ट सांगायची होती. मी आता वंशला वगैरे शाळेत सोडून आले. आता माझं एडिट करायचं काम करते, व्हिडिओ वगैरे, कारण की थोडंसं कधी गडबड होतीच आपल्याला. ब्लॉग आणि हे दोन्ही पण मिक्स ब्लॉग असतात. कालचे ही एडिट करायची, पुन्हा आज रात्री आपण टाकणार आणि पुन्हा आजचे पण शूट केलेले, सगळं काही मिक्स होते. त्यामुळे एडिट करायला जरा प्रॉब्लेम होतेच, पण ठीक आहे. आता मी एडिट करत वगैरे बसते. आणि ह्याच्या आधी ना मी माझं रुटीन होतं की मी वंशला सोडून आले ना मग जेवण वगैरे करायचे ब्लॉग बघत. तर म्हणजे असं मला ब्लॉग वगैरे बघायला आवडतात, मग ब्लॉगच बघायचे मी माझेच ते, आणि ते बघत बघत माझं जेवण वगैरे असायचं. पण आता तसं नाही. आता दिवस 3रा आहे आपला. तर आपलं रुटीन वगैरे सगळं चेंज झालेलं आहे. तर मी इथं बॉटल भरून पाणी ठेवले. तर जेवढं होईल तेवढं, काय म्हणते, 5 ते 7 लिटर असं काहीतरी पाणी प्या, जेवढं होईल तेवढं असं म्हणतात ना. तर मी तसं प्यायचा प्रयत्न करते. पण जेवढं होईल तेवढं गरम पाणी प्यायचं, आपल्याला चांगलं आहे शरीरासाठी पण. तर मी आता का नाही दिवसभर गरम पाणी पिते. 12:30 वाजले. थोडंसं कॉफी वगैरे पिऊन केली जरा फ्रेश वाटेल म्हणून. थोडीशीच पिली होती, जास्त नव्हती पिली आज. बोर्नविटा नाही पिला आज, कॉफी पिली होती. चहा पित नाही, फक्त बोर्नविटा कॉफी असंच पिते, जी मला आवडते ती. चहा चांगला नसते असं म्हणतात डाएटमध्ये, तर चहा पितच नाही मी. तर काही जण म्हणतील की साखर वगैरे पिली, पण तसं काही नाही. मला फक्त एकदा आपल्या शरीरासाठी ती पण गरजेचंच आहे साखर, थोडी का होईना. नाहीतर आपलं शुगर वाढू शकते, आपलं टेन्शन येते. काहीच नाही म्हणलं की आपल्या हातात मुंग्या वगैरे व्हायला चालू होतात. त्यामुळं ना थोडंसं का नाही आपल्याला साखर वगैरे पण गरजेचं असते, म्हणून कॉफी बोर्नविटा असं एक टाईम पित असते मी. तर आपल्याला रात्री प्यायची काही गरज नाही. आणि 5 वाजता आपलं खातावच आपण. आणि 30 दिवस एकच गोष्ट 30 दिवस खायची म्हणल्यावर सोपी आहे का, तुम्हीच विचार करा. आणि मी 30 दिवस तीच गोष्ट खाणार आहे, डेली तीच खाणार आहे, खरं सांगते. आणि तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. आज किंवा उद्या मी दाखवेल तुम्हाला, आजच्या किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे ब्लॉग नक्की कंटिन्यू बघत जावा. 30 दिवसाचा आपला ब्लॉग आहे. आणि कसे आहेत काही नाही नक्की सांगा. पुन्हा तुम्ही वजन माझं कमी झालंय का नाही तुम्ही सांगा मला कमेंट करून वगैरे. आणि काही चुकत असलं, काही बरोबर असलं ते पण सांगा. पण माझ्यासारखं कुणी करू नका, कारण की रिस्की असू शकतं, कुणाला सहन पण होणार नाही अशा गोष्टी. कारण की विकनेसपणा, तब्येत खराब होणं असं होऊ शकतं. डायरेक्ट असं करू नका. ज्यांना पण वजन कमी करायचं आहे ना, त्यांना का नाही फक्त म्हणजे दिवसभर ज्यूस वगैरे असं पिऊन करू शकता तुम्ही. आणि मी कोणती गोष्ट खाणार आहे ते पण तुम्ही खाऊ शकता. वेगवेगळ्या गोष्टी खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. पण मला नाही खायला जमत. आपण काय रोज उठून सगळ्या गोष्टी आणू शकत नाही, तेवढं ले डाएटचं जे असतं ते. पण मी माझं पद्धतीनं म्हणून करत असते. पण तुम्ही असं माझ्यासारखं करू नका बिलकुल, हे सांगायला मी तुम्हाला. तर माझं दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेन. अजून काही वाटलं मला तर सगळ्या गोष्टी सांगेन. तसं मी अजून 3 दिवसामध्ये कुठं बाहेर नाही गेले म्हणून मला खायचा काही प्रश्न पडला नाही. नाहीतर मी तिकडून येले ना, मला वडापाव, समोसा ह्या सगळ्या गोष्टी दिसायच्या. पण आता बिलकुल माझं मन नाही जायला लागलं त्याच्यावर, बरं का. जी खरं आहे ते सांगायला लागले. बिलकुल माझं मन जाणं गेले त्या खाण्याकडं. नाहीतर येताना मला असं वाटायचं की ढोकळा तरी घ्यावं, वडापाव तरी घ्यावं, समोसा तरी घ्यावं, काहीतरी घ्यावं खायला, मस्तपैकी जाऊन खावं असं वाटायचं. पण आता मला बिलकुल नाही वाटलेलं, माझं मन पण नाही गेलेलं त्या गोष्टीकडं. मी जे खरं आहे ते सांगायला लागले. आणि खरं म्हणतेच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, पण माझ्या पद्धतीनं करू नका, तुमच्या पद्धतीनं. डॉक्टरच्या सल्ल्यानं करा वाटलं तर. डाएट तुमचं जे आहे ते, किंवा मोबाईलवर बघून पण भरपूर सारे डाएटचे प्लॅन भेटतात. रोज काय खायचं 3 टाईम वगैरे, ते तुम्ही करू शकता, पण माझ्या पद्धतीने बिलकुल करू नका. तर वंशला शाळेतून वगैरे आणलं. आणि वंश ना आल्याला बसत नाही शांत. जेवला थोडासा काही आणि लगेच गेला खेळायला बुमरत बाहेर. म्हणजे काय आता मी असंच म्हणावं लागणार आहे, कारण की का त्याला एका ठिकाणी बसू वाटत नाही. तर इथं बाजूच्या मुलासोबत खेळत होता आणि पळताना पडला. आता पडलाय तर याला लागले आणि आता रडत बसलाय. आता काही पर्याय आहे का तुम्हीच सांगा. दाखव बरं लागलेलं. तर बघू शकतो आता मला, तुम्हाला असं दाखवते बघा. इथे किती जोरात लागले, त्याला घसरून पडलाय. दुखत आहे का वंश तुझं? हा नाही, मी म्हणते अंगणात खेळत जा, पण ऐकत नाही. त्याला बाहेरच खेळायला जायचं असते. आणि नंतर मी झोपले थोडा वेळ. पण मला काय आहे की असं मधून असं झोप जी शांत झोपी त्यांची शांत झोपी ना. मी अर्धा तास झोपले असेल, पण मी शांत झोपले नाही. म्हणजे माझं मन सारखं उठावं काहीतरी काम करावं असं होत होतं. आणि मला का नाही असं थोडंसं वेगळं विकनेस पण वाटत होता. पण मी सारखं पाणी प्यायला लागले होते, हायड्रेट ठेवण्यासाठी आपलं शरीर जरा. मी दिवसभर नुसतं पाणी पिलं. दिवसभर थोडंसं असं विकनेस वाटत होतं. तर मग मी का नाही आतापर्यंत नुसतं पाणी पिलं. आणि बाहेर मी गेले होते
प्रसंग पडला म्हणून सांगायले. टोमॅटो आणि कोथिंबीर घेण्यासाठी जिथे एक पाणीपुरीचा गाडा आला होता. थोडीशी क्रेविंग झाली होती मला की मग खावं. मला पाणीपुरी तर खूप जास्त आवडते आणि पाणीपुरी दिसली की मला कंट्रोल होत नाही. पण मी नाही खाल्ली बरं का, कंट्रोल केलं माझ्या मनाला. चला म्हणलं आता आपल्याला खायचं आहे आपल्या डाएटचं जे आहे ते 5 वाजता. वंशला आणल्यानंतर मी टोमॅटो वगैरे कोथिंबीर वगैरे घेतली. नंतर वंशला घेतलं, मग घरी आले, माझं खायला बनवलं आणि मी खात बसलेच होते. तर तोपर्यंत ह्यानं ही सगळा राडा केला होता. पण असं आता झालंय ते झालंय म्हणलं आता आराम कर. ह्याला एकच सांगितलं. तर आजचा बघूत एंड कसा होतो काही नाही. तर आजचा दिवस पण मस्त गेलाय, पूर्ण दिवस डाएट झालेला आहे माझं. तर शेवट कसा होतो काय नाही तुम्हाला सांगूनच पुन्हा बाय करणार. तर आत्ता वाजले 9:30 आणि आता काही नाही, झोप यायला लागली मला. पण थोड्या वेळात झोपी जाईल मी. तर तुम्हाला व्हिडिओचं एंड करावं म्हटलं तुमच्यासोबत. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर मला फुल सपोर्ट करा. तर मी 30 दिवसाचं चॅलेंज मी तुमच्यासोबत शेअर करायला लागले. ह्यात पण खूप सारी मेहनत आहे. वाटत नसेल तुम्हाला तर मी कधी ना कधी तुमच्यासोबत शेअर करेल. पण एवढं सोपं नाही की व्हिडिओ शूट करायचं, एडिट करायचं आणि मग पुन्हा ब्लॉग टाकायचा. तर मला सपोर्ट करा फुल. आणि मला एवढं सांगायचंय की तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. अजून काही चेंज करू मी ब्लॉगमध्ये ते पण सांगा. आणि तुम्हाला काय काय दाखवत जाऊ ते पण सांगा कमेंट करून मला, जेणेकरून मला आयडिया येईल. तर चला बाय.